सनातन हिंदू धर्म की जला दो सनातन हिंदू धर्म की बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवर अत्याचार आणि स्वामी चिन्मय कृष्णदास प्रभू यांना झालेल्या अटकेविरोधात आज कोल्हापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी दीपक देसाई यांनी आपलं मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं। हिंदू समाज यांच्यामार्फत बांगलादेश येथे जे हिंदूंवर अत्याचार होत आहेत या विरोधात आंदोलन धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। या आंदोलनात सर्व हिंदू समाज सहभागी झालेला आहे। या असंच जर हिंदूंवर अत्याचार चालू राहिले बांगलादेशात तर याचे पडसाद भारतात आणि कोल्हापुरात सुद्धा उमटतील याची सरकारनं नोंद घ्यायची आहे। आज मानवाधिकार दिन आहे। या दिवसाचं औचित्य साधून सर्व हिंदू रस्त्यावर उतरलेले आहेत। सकल हिंदू समाज महाराष्ट्र आज कोल्हापुरात सुद्धा हे आंदोलन करत आहे। ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं जात आहे। आज कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत। जर हिंदूंवरचे हल्ले बंद झाले नाहीत बांगलादेशात तर आम्ही भारत देशात महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात उग्र आंदोलन करणार आहोत। याची नोंद सरकारने घ्यावी। भारत सरकारने बांगलादेश सरकारशी बोलणी करून त्यांना भाग पाडावे। हे हल्ले बंद करायचे, नाहीतर सैनिकी कारवाई करून बांगलादेशचे 2 तुकडे करून एक हिंदू राष्ट्र तिथं तयार करावं ही मागणी आम्ही आज सकल हिंदू समाजामार्फत करीत आहोत।